आपण बघतोय अग्री चषक बिरवाडी पर्व 6च्या माध्यमातून आजचा दिवस आपण बघतोय शेवटचा आणि अंतिम दिवस आणि या अंतिम दिवशी आज आपण बघतोय दोन संघ आमने सामने एका ठिकाणी यंगस्टार भामटपाडा नवीन टॅगलाईन घेऊन हा संघ उतरलेला आहे। आतापर्यंत चांगला परफॉर्मन्स या संघाच्या माध्यमातून स्ट्राइक एंड फलंदाज रोहित किनी, नॉन स्ट्राइक एंड फलंदाज मिस्टर गौरव किनी, स्ट्राइक एंड गोलंदाज आपण बघतोय अमित पाटील। पहिला चेंडू आपण बघतोय बराचसा आउटसाइड द ऑफ सम चेंडू पिच होतोय, पंच मात्र त्या ठिकाणी समीरजी पाटकर दर्शवत असताना खराब चेंडूचे सिग्नल मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय। खराब चेंडूने मात्र सुरुवात केली जाते अमित पाटील, परंतु चेंडू चांगला होता। थोडासा बघायचं झाला तर बराचसा ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू गेला, त्या कारणास्तव सफल झाले नव्हते आणि त्या कारणास्तव बेनिफिट ऑफ डाऊट बॅटरच्या माध्यमातून आपण बघतोय एक धाव ही स्कोर कार्ड अंकित केली जाईल। पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने सज्ज होईल। यावेळी 7 मध्ये चेंडू वळतोय, हलक्याशा हाताने मात्र बॉटम हँडचा परिपूर्ण उपयोग करून ऑन साइडला खेळून काढला आहे। डिफरनं क्षेत्ररक्षक पुढे सरसावत आहेत। बॅटने एक धाव येत असताना रोहित किनीचं वैयक्तिक खातं उघडलं जाते। धावसंख्या 2 या धावसंख्येवर आपण बघतोय मैदानाच्या चौही बाजूने आपण बघतोय प्रेक्षक वर्ग जिथे जागा मिळेल तिथे बसून या स्पर्धेचा आस्वाद लुटत असताना, कारण की प्रेक्षकाविना मैदान हे अधूर असतं आणि तो प्रेक्षक वर्ग खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देत असताना यावेळेस ऑन साइडला चेंडूला वळवलं जातं इंटू द गॅप। कुठलाही क्षेत्ररक्षक तैनात नाहीये, मस्तकाला दस्तक देऊन 1 बाउन्स 4 धावा, वेलकम बाउंड्री चौकार। या 4 धावांची धावफलक जाऊन पोहोचते 6 या अंकांवर आपण बघू शकताय। पुन्हा एकदा अमित पाटील ओ द विकेटने। वेळेस थोडासा चेंडू लो झाला होता, काय जबरदस्त कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक रोहिदास प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवतोय। सॉफ्ट डिसमिसल गौरव किणी, बॅक टू द पवेलियन गॉन। आपण बघायचं झालं तर चांगला होता, परंतु क्षेत्र चुकीचं बघायला मिळालं आणि कव्हर पॉइंटच्या दिशेने रोहिदास तैनात होते आणि रोहिदास चुकी करत नाहीये। चांगल्या पद्धतीने फलंदाज बांधून तंबूच्या आशेला। धावसंख्या 6 अंकांवर पहिला हादरा बसतोय यंगस्टार भामटपाडा या संघाला। अमित पाटील कमबॅक करत असताना मैदानाच्या आतमध्ये एकाच आपण बघतोय पंचक्रोशीतून बिलॉंग करत असताना हे दोन्ही संघ, परंतु आज आपण बघतोय आपल्या संघाकरिता आपल्या गावाकरिता खेळत असताना इथून आपले प्रत्येक प्राण आणि प्रतिष्ठा पणास लावून खेळावं लागेल, कारण की ही स्पर्धाच सन्मानाची आहे। त्या कारणास्तव इथून चांगला खेळ खेळाल तर वाचाल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट आहे आणि तो खेळ चांगला करावाच लागेल। तुषार किनी आपण बघतोय गौरव किनी यांचेच बंधू आपण बघतोय डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न नॉन स्ट्राइक एंडला बघतोय, परंतु सुखरूप आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये चांगला प्रयत्न होता। त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचा सूरजला आपण बघू शकतात, परंतु एक धाव रोखू शकत नाही। धावसंख्या 7 या अंकांवर 4 चेंडूच्या समाप्तीनंतर आई चंडिका कुपर हा संघ खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये यंगस्टार भामटपाडा। ऑन साइडला फुलटॉस चेंडू, सूरज त्या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या दिशेने तैनात होते, परंतु निश्चित स्वरूपी या पद्धतीचे कॅच नक्कीच चिपकत असतात, परंतु यावेळेस झेल धरतीला दान केला जातोय। रोहित त्याला जीवनदान मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय एक धाव स्कोर कार्डवर अंकित केली जाईल। धावसंख्या 8 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली आहे। 8 रन्स ऑन बोर्ड। पुन्हा एकदा तुषार किनी स्ट्राइक एंड फलंदाज आपण बघतोय। यावेळेस ऑन साइडला इंटू द गॅप चेंडूला फेकून दिलं जात आहे, बाउन्स जास्त बघायला मिळाला। डीसी बघतच राहिले, चेंडू ट्रॅव्हल होत असताना हाय हॅलो टाटा बाय बाय 4 धावा।
बाद धावसंख्या 12 या अंकावर आपण बघतोय. ऑन साईडला फटका सुंदर होता. डीसी मात्र त्या ठिकाणी तैनात होते. धनेश चौधरी यांना आपण बघू शकतायत, परंतु ऐन वेळी जास्त बाउन्स आपल्याला बघायला मिळाला आणि चेंडू सरळ निघून गेला डीप मिडॉनच्या दिशेने. 4 धावा. या 4 धावेशी पहिलं षटक कंप्लीट होत आहे. 12 धावा या स्कोर वर आपण बघू शकताय. रोहित किनी आतापर्यंत मात्र रोहित किनीचा परफॉर्मन्स चांगला झाला आहे. डोमेस्टिक क्रिकेटचा विचार करायचा झाला तर, परंतु इथून सातत्य सिद्ध करावं लागणार आहे. आपण बघतो या मिडऑफच्या दिशेने स्वतः रोहिदास त्या ठिकाणी तैनात होते. कुठल्याही प्रकारचं धाव घेण्याचा रिक्स आपल्याला बघायला मिळत नाहीये. यंगस्टार भमटपडा न्यू टॅगलाईन नावने उतरलेला आणि त्यानंतर परफॉर्मन्स खूप चांगल्या पद्धतीने आपण बघतोय. पुन्हा एकदा नारायण सज्ज होईल ओद विकेटने. उडती चेंडू होता यावेळेस. सूरज मात्र थोडस लेझिनेस. नक्कीच नो चान्स फॉर द फील्डर. गेट इट. 1 बाउन्स 4 रन्स 4 धावा. निश्चयांचा महामेरू, अखंड स्थितीचा निर्धारू, बहुत जनांचे आधारू, श्रीमंत योगी, अखंड महाराष्ट्राचं देवस्थान छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचं नमन. वेळेस पुन्हा एकदा आपण बघतो या लॉंगॉन क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा सूरज पुढे सरसावतायत. एकच धावेवर सॅटिस्फाय म्हणावं लागेल. थोडीशी फेकी स्वैर आपल्याला बघायला मिळत आहे आणि नक्कीच गोड शब्द कानावर टाकत असताना अमित पाटील आपण बघतोय हे काय करतोय. थोडंसं कॉन्सन्ट्रेट ठेवणं खूप गरजेची गोष्ट आहे. धावफलक 17 या अंकांवर आपण बघतोय. 1.3 चेंडूच्या समाप्तीनंतर नारायण हरहुन्नरी खेळाडू आहे. बारामतीच्या मैदानावर जाऊन आपल्या गावाचं नाव क्रिकेटच्या टेनिस क्रिकेटच्या पटलावर खूप चांगल्या पद्धतीने पुढे आणलेला आहे. तोच गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. यावेळेस आपण बघतोय पंचांकडे लाऊड अपील करण्याचा प्रयत्न. पंच मात्र काय दर्शवतायत. नक्कीच तुषार केणी बघायचं झालं तर नक्कीच सेन्सिबल क्रिकेटर आहे. कधी पण जेव्हा सुद्धा बॅटला इज लागते तेव्हा स्वतःहून बाहेर निघत असतो, परंतु यावेळेस आपल्याला बघायला मिळते बॅट खाली लागली होती आणि अमित पाटील सुद्धा खेळाडू वृत्ती दाखवत आहे. थँक्यू सो मच अमित पाटील. कारण की पंच सुद्धा बघतोय तर माणूसच आहे, त्यांच्याकडनं सुद्धा चुका होत असतात. 17 या धावसंख्येवर आपण बघतोय. पुन्हा एकदा आपण बघतोय शपलून खेळण्याचा प्रयत्न. कही पे निगाह है कही पे निशाणा. आता मात्र लाईन अँड लेन सुरेख मेंटेन केली आहे नारायण या गोलंदाजाने. वेग तर भन्नाट आहे, परंतु रिदम सापडणं खूप गरजेची गोष्ट आहे. कारण की नारायणाचा उल्लेख करायचा झाला तर हर ऑर्डिनरी खेळाडू आहे. आपल्या गोलंदाजीच्या जोरावर कित्येक फलंदाजाला मात्र या गोलंदाजाने नाचवलं आहे, परंतु फॉर्मशी झगडत असताना. परंतु प्रत्येक चांगल्या खेळाडूला एक इनिंगची गरज असते आणि ती इनिंग मात्र या सामन्यामध्ये बघायला मिळेल का. एक धाव निश्चित सर्वी कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावासाठी वळालेत आणि दोन्ही धावा सहजरित्याने कंप्लीट केल्या जात आहेत. नक्कीच पंच त्या ठिकाणी लेग बाईटचा इशारा दर्शवत असताना आपण बघतोय 2 धावा या स्कोर कार्डवर अंकित केल्या जातील. धावसंख्या 19 या धावसंख्येवर आपण बघू शकतायत. षटकाची होते समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथमता फलंदाजी करत असताना थोडीशी संत सुरुवात यंगस्टार भामटपाडा या संघाची, परंतु अजून सुद्धा 2 षटक येणं शेष आहे. या 2 षटकांमध्ये काय एक्झॅक्टली टार्गेट असेल जाऊया आपण डीजे कडे आणि लगेच येऊया ऑन गोईंग मॅच कडे. धन्यवाद डीजे. आपण मुख्य मंचावर येऊया. आपल्या मुख्य मंचावर विराजमान माननीय श्री प्रीतम पिंट्या श्रीधर ठाकूर इथे उपस्थित आहेत. तर मी विलासजी पाटील साहेबांना सांगेल की त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. धन्यवाद ठाकूर साहेब. तसंच माजी पंचायत समिती सदस्या सौ प्राची प्रभाकर पाटील यांचं पण इथे आगमन झालेलं आहे. तर मी विशाखा विलास पाटील ग्रामपंचायत सदस्या यांना विनंती करेल की त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. धन्यवाद प्राची मॅडम. आपण इथे आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल मंडळ आभारी आहे.
चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. धन्यवाद. धन्यवाद आयोजक. धावसंख्या 20 या धावसंख्येवर आपण बघताय सुशांत किणी नवीन फलंदाज. मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू फुलटॉस होता. डीप एक्स्ट्रा कव्हरला मयूर तैनात आहे. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. रोहिदास याचं कौतुक करेन. पहिल्या चेंडूवर तुषार किणीसारख्या फलंदाजाला बाद केलं. पॉईंटच्या रिझनमध्ये मात्र छत्ररक्षक तैनात आणि त्याच्याकडून कुठल्याही प्रकारची चुकी बघायला मिळत नाहीये. 21 या धावसंख्येवर आपण बघतोय 2.3 चेंडूच्या समाप्तीनंतर. यावेळेस ब्लॉकला डिलिव्हरी हाताळली जाते. अप्रतिम डिलिव्हरीचे मारे करतोय रोहिदास. क्या बात आहे यार. अनुभव आहे आणि अनुभवाची शिदोरी पणास पण लावून खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्यातील कॅलिबर आपल्यातील पोटेन्शियल सिद्ध करत असताना मैदानाच्या आतमध्ये 22 या धावसंख्येवर 2.4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 22 रन्स ऑन बोर्ड. यावेळेस ऑन साईडला फटका सुरेख आहे. सुशांत किनीच्या बॅटमधनं 6 धावा येत असताना इन टू द सँड 6 रन्स. धावफलक आपण बघू शकताय 28 या अंकावर जाऊन पोहोचलेला आहे. 2 गडीच्या मोबदल्यामध्ये षटकार येतोय आणि थोडंसं मोमेंटम शिफ्ट होत असताना परंतु रोहिदास आतापर्यंत बघतोय तर इकॉनॉमिकल गोलंदाजी हाताळली जाते. 28 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा आणि अंतिम चेंडू. यावेळेस आपण बघतोय ब्लॉकला डिलिव्हरी. गुड कम बॅक. रोहिदास यांच्या माध्यमातून फक्त आणि फक्त एकच धावेवर समाधान मानावं लागेल. सुशांत किनी स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. 3 षटकांचा खेळ अद्यावत झालेला आहे. धावफलक आपण बघतोय यंगस्टार भामटपाडा संघ जाऊन पोहोचतोय 29 या धावसंख्येवर. इथून मात्र जवळजवळ बघायचं झालं तर शेवटचा आणि अंतिम षटक असेल. काही एक्झॅक्टली टार्गेट हे समोर असणार आहे कारण की समोरचा संघ सुद्धा या अगोदर 63 धावा त्या ठिकाणी मात्र चेस केलेल्या आहेत. परंतु इथून संघर्ष करत असताना यंगस्टार भामटपाडा संघ परंतु कमबॅक मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल का. जाऊया डीजे कडे आणि लगेच येऊया मैदानाच्या आत. माननीय सौ चेतना चंद्रकांत ठाकूर यांच्याकडून मंडळाला 500 रुपयाची भरघोस देणगी मिळालेली आहे. त्याबद्दल त्यांचा धन्यवाद आभार व्यक्त करतो. चला मैदानाच्या मध्ये जाऊया. धन्यवाद सचिनजी ठाकूर साहेब. आपण बघतोय खूप चांगलं कार्य करत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून 29 धावा आपण बघतोय. धावफलकेवर सुशांत किणीच्या बॅटमधून षटकार आलेला आहे. नवीन गोलंदाज DC गोलंदाजी मार्कवर. यावेळेस चेंडू पडल्यानंतर थोडासा लो राहतोय. नक्कीच सरप्राइजिंग बाउन्स आपण बघतोय. हीच तर खासियत आहे. DC याचा उल्लेख करायचा झाला तर धनेश चौधरी या नावाने जास्तीत जास्त आपण त्याला ओळखतो. परंतु DC या नावाने शॉर्ट नाव आपण त्याला बघतोय. 29 या धावसंख्येवर 3.1 चेंडूंचा खेळ झालेला आहे. पुन्हा एकदा ओद विकेटने. यावेळेस आपण बघतोय इंटू द गॅप चेंडू निघून जातोय. मयूर वेगाने पुढे सरसावतोय. थोडासा हवेचा झोत. तत्पूर्वी दुसऱ्या धावेसाठी वळाले तर रोहित किणी आपण बघतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेची धावफलक 31 या धावसंख्येवर आपण बघू शकताय. इथून मात्र 2 ते 3 मोठे फटके येणे खूप गरजेची गोष्ट आहे कारण की समोरच्या संघाकडे सुद्धा अमित पाटील सारखा फलंदाज आहे. त्यानंतर महेश पाटील याला सुद्धा विसरून चालणार नाहीये. तो फटका येईल का आणि तो फटका येत असताना सुंदर शॉट बघायला मिळतोय. नक्कीच आमचा महिला वर्ग यांच्या स्वागतासाठी चेंडू निघून जाईल. 6 धावा. धन्यवाद डीजे. धावसंख्या या 6च्या मदतीने जाऊन पोहोचले 37 या धावसंख्येवर. यावेळी ऑन साईडला पुन्हा एकदा बॅकवर्डला जाऊन स्लाइस करण्याचा प्रयत्न. 1 धाव निश्चितस्वरूपी कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी वळाले तर फेकी बघतोय आपण. नक्कीच थोडीशी अचूक नव्हती परंतु नक्कीच प्रयत्न केले होते अमित पाटील याने. 2 धावा सहजरित्याने कंप्लीट केल्या जात आहेत. धावफलक 39 या धावसंख्येवर. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. या 2 चेंडू मागे जरी एखादा मोठा फटका आला किंवा दोन्ही चेंडूवर 2 मोठे फटके आले तर नक्कीच 50 धावा क्रॉस होताना बघायला मिळतील. 39 धावा धावसंख्येवर आपण बघतोय. यानंतर लगेच विजयी संघ यांनी रिपोर्टिंग करायचं आहे. यावेळेस आपण बघतोय थोडासा बराचसा लेग स्टंपच्या बाहेर हा चेंडू रीच होत असताना 1 धाव ही स्कोर कार्डवर अंकित केली जाईल वाईटच्या स्वरूपाने. नितीकजी कदम आपण बघतोय 1 धाव. धावसंख्या 40 या अंकावर आपण बघू शकताय. 40 रन्स ऑन बोर्ड. पुन्हा एकदा सुशांत किनी
दोन षटकार त्याच्या बॅटमधून आलेला आहे, पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस मिस्तामिंग फटका स्वतः डीसी त्या झेल खाली जात असताना अचूक पद्धतीने सुपर कॉन्सन्ट्रेट ठेवलं शेवटच्या मोमेंट पर्यंत. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद होईल. सुशांत किनी याच्या खेळीला पूर्ण विराम. धन्यवाद. धावसंख्या 40 या धावसंख्येवर आपण बघताय शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातील फेस करेल फलंदाज राहुल किनी यांना आपण बघू शकताय. शेवटचा आणि अंतिम चेंडू पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. शेवटच्या अंतिम चेंडूवर मोठा फटका येईल का? मयूर याच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू निघून जाईल. 6 धावा. शेवट मात्र गोल होत असताना यंगस्टार भामटपाडा संघ जाऊन पोहोचतोय 46 या अंकांवर आणि 47 धाव्यांचं लक्ष हे समोर असणार आहे. धन्यवाद डीजे. मुख्य मंचावर आपण येऊया. आपल्या मंचावर उपस्थित राजेंद्र धर्मराज पाटील, आर्किटेक्ट इंजिनियर उमरुई हे विराजमान आहेत. मी राजेंद्र गावड यांना विनंती केली की त्यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. तसंच माननीय श्री मयुरजी राऊत, श्री महालक्ष्मी रियालिटी अँड डेव्हलपर्स ग्रीन सिटीचे सर्व इथे उपस्थित आहेत. तर मी विनोदजी भावरसाहेब बिरवाडी गावचे सरपंच यांना विनंती करेन की त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. धन्यवाद मयूरजी राऊत साहेब. आपण आपला बहुमूल्य वेळ इथे दिला त्याबद्दल. तसंच श्री डॉक्टर पवार साहेब सर्जरी डॉक्टर आहेत. तर मी विलासजी पाटील साहेब यांना मी विनंती करेल की त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. धन्यवाद डॉक्टर साहेब. आपण आपला बहुमूल्य वेळ इथे आपण मंडळाला दिल्याबद्दल. तसंच श्री विश्वनाथजी घरत साहेब इथे उपस्थित आहेत. बहुजन विकास आघाडीचे उपजिल्हा प्रमुख आहेत ते. तर मी परशुरामजी ठाकूर साहेबांना विनंती करेन की त्यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. चंद्रकांत ठाकूर चंद्रकांत ठाकूर साहेबांना मी विनंती करेल की त्यांनी त्यांचं यथोचित स्वागत करायचं आहे.
धन्यवाद विश्वनाथ घरे साहेब, आपण आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल. तसेच आपले इथे नीरज ठाकूर विराजमान आहेत, तर मी संदीपजी पाटील साहेबांना विनंती करेन की त्यांचं पुष्पगुच्छ देऊन यथोचित स्वागत करायचं आहे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा मी सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. अमित आणि महेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये विजयासाठी आपण बघितलं तर 47 धावांचं लक्ष समोर असेल. 24 चेंडू 47 धावा. इथे मात्र पहिल्या चेंडूवर अमित पाटील याच्या बॅटमधून चेंडू सीमारेषा पार, षटकार, 6 धावा. धन्यवाद डीजे. तसंच इथे आपल्या मान्यवर रोहितजी पाटील साहेब उपस्थित आहेत, तर मी जय भजन मंडळाचे विद्यमान अध्यक्ष माननीय श्री अल्पेशजी राऊत यांना मी विनंती करेल की त्यांचं यथोचित स्वागत करायचं आहे. धन्यवाद रोहितजी पाटील साहेब. ओव्हर टू मनोज. थँक्यू. या वेळेला आपण बघतोय अमित पाटीलला बाद केलंय आणि इथे मात्र जल्लोष मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला बघायला मिळतंय. गौरव किनी काय कमालीची गोलंदाजी करताना पहिला सामना आज आपण बघितला भामटपाडा यंगस्टार वर्सेस युवा उमरोळी आणि 3 गडी बाद करून 5 चेंडूमध्ये एकही धाव दिली नव्हती. तोच गौरव किनी इथे मात्र अमितला बाद करतोय आणि इथे मात्र आता कुठेतरी सामन्यामध्ये रंगत वाढलेले आहे. तुषार किनीने काय जबरदस्त अप्रतिम झेल घेतला आणि ते मात्र अमितला माघारी जावं लागतंय. रोहिदास मैदानाच्या आतमध्ये येतोय नवीन बॅटर. आज आपण बघतोय इंडियन प्रीमियर लीग महिलांची जी IPL स्पर्धा सुरू आहे त्याच्यामध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स अशी महिलांची आज अंतिम लढत आपल्याला मुंबईच्या मैदानावर बघायला मिळेल. 7:30 वाजता आज महिलांचा अंतिम सामना आपल्याला बघायला मिळेल. IPL कोण जिंकेल पहिली IPL महिलांची, दिल्ली कॅपिटल्स की मुंबई इंडियन्स, हा प्रश्न सतावत असेल सर्वांना. आपण बघतोय पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर विकेट. इथे मात्र रोहितच्या बॅटमधून लेग ग्लान्स चेंडू मात्र निघून जातोय सीमारेषा पार, चौकार. सुशांत सुभाष ठाकूर कुठे असेल तरी मंचावर यायचं आहे. यंगस्टार भामटपाडा आपण बघतोय जबरदस्त अप्रतिम. इथे मात्र रोहिदास पुन्हा एकदा मात्र डाव्या यष्टीच्या उजव्या यष्टीच्या बाहेर येऊन डाव्या यष्टीच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू निर्धाव निघून जातोय. 6 विकेट 4 डॉट असे 4 चेंडूंचा खेळ होतोय. 10 धावा आलेल्या आहेत. 12 धावांची सरासरी राखायची आहे प्रत्येक षटकामागे. 24 चेंडू 47 धावांचं लक्ष समोर होतं. 10 धावा आलेल्या आहेत 4 चेंडूमध्ये. तो मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न रोहितच्या बॅटमधून 1 धाव येताना आपल्याला बघायला मिळते. धावसंख्या आपण बघितली तर 5 चेंडूंचा खेळ होतोय आणि 11 धावा पण बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. कोपर या संघाच्या आपल्याला बघायला मिळतात. तर यंगस्टार भामटपाडा या संघाकडून आपण बघतोय जबरदस्त मात्र गोलंदाजी झाली. अमितला बाद केलंय म्हणजे कुठेतरी सामन्यामध्ये रंगत निर्माण केलेली आहे. कौतुक करावं लागेल गौरव किनीचं, परंतु धावांवर सुद्धा अंकुश लावावा लागेल. कबड्डीला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र निघून जातोय लेग स्लिप मध्ये. 1 धाव मात्र परिपूर्ण केली जाते. पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर धावसंख्या आपण बघितली तर 12 धावा या ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. विजयासाठी 35 धावांचं लक्ष समोर असेल. 18 चेंडू आणि 35 धावा. धन्यवाद डीजे. आता आपण इथे जी सुरेख रांगोली जी काढलेली आहे ती म्हणजे सुशांत सुभाष ठाकूर. अप्रतिम अशी रांगोली आपल्या आगरी समाजाच्या 22 गावांची एकजूट ह्या रांगोलीमध्ये दिसते. त्याबद्दल सुशांत ठाकूर यांच्या मंडळातर्फे आपल्या बिरवाडी ग्रामस्थांतर्फे आभार, धन्यवाद. तर मी आपले गावचे प्रथम नागरिक माननीय श्री विनोदजी भावर साहेबांना विनंती करेल की त्यांचं यथोचित स्वागत करायचं आहे.
धन्यवाद सुशांत ठाकूर साहेब. आपण अशाच आपल्या मंडळाला असेच सहकार्य सदैव करत राहा व तुमच्या पुढील वाटचालीस तुम्हाला शुभेच्छा. आताच त्यांनी आपल्या महिमा चौधरी या फिल्म सिटीतल्या नेत्या अभिनेत्याकडून पुरस्कार प्राप्त केलेला आहे, त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद. तसंच आपल्या आताच विराजमान झालेले आहेत माननीय श्री अनिलजी तैरे साहेब, माजी पंचायत समिती सदस्य, तसंच ग्रामपंचायत उमरोळीचे सदस्य आहेत ते आता. तर मी माननीय श्री मिनल मंगेश ठाकूर, माननीय सौ मिनल मंगेश ठाकूर यांना मी विनंती करेल की त्यांचं यथोचित स्वागत करायचं आहे. श्री अनिल भास्कर तरे. धन्यवाद तरे साहेब. आपण आपला बहुमूल्य वेळ आमच्या आगरी समाज उन्नती मंडळ शाखा बिरवाडीसाठी दिला, त्याबद्दल पुन्हा धन्यवाद. थँक्यू. चला आपण मैदानामध्ये जाऊया. थँक्यू सर. तर गोलंदाज आपण बघतोय रोहित केळी, 2 बाउंड्रीज आपल्याला बघायला मिळतात, एक चौकार एक षटकाराच्या साह्याने. मात्र धावसंख्या आपण बघितली तर 22 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. ते मात्र हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला. सेन्सिबल क्रिकेट, एका परिपक्व खेळाडूची लक्षणं आपल्याला बघायला मिळतात महेशमध्ये. चौकार षटकार आल्यानंतर मात्र सिंगल रोटेट केली, नॉन स्ट्राईक एंडला सुरक्षित जागी होऊन उभा राहिलाय. नवीन बॅटर आपण बघतोय रोहिदास, 3 चेंडूमध्ये 5 धावा, 4 चेंडूमध्ये 12. महेशच्या बॅटमधून आपण बघतोय रोहित केणी, 3 चेंडू आणि तब्बल 11 धावांची लयलूट केली जाते. मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बघूया. रोहित चेंडूच्या खाली जातोय, उलटा झेल खूप महाग असतोय, अडचण देणारा झेल होता, परंतु इथे मात्र झेल सुटतोय. 2 धावा सुद्धा येतात. धावसंख्या आपण बघितली तर 25, 25 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. 1.4 चेंडूंचा खेळ इथपर्यंत होतोय आणि 25 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे 14 चेंडू आणि विजयासाठी आता 22 धावांचं लक्ष समोर असेल. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय रोहित. यंगस्टर भामटपाडा संघाकडून आपण बघतोय कबड्डीला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र कॅप आपल्या डोक्यावरून काढली राहुलने, म्हणजे माफ करा राहुल नाहीये, यष्टीरक्षकाने कॅप काढून टाकली. म्हणजे मी व्यवस्थित जज करेन परंतु नाही, नशीब मात्र तुमच्या बाजूने नाहीत. आज अमित पाटील नशीब घेऊन आलेला आहे, कदाचित आज ट्रॉफी घेऊन सुद्धा जाईल 1 नंबरची, असं चित्र बघायला मिळतंय. कारण या पद्धतीचे झेल सुटले, एखाद धाव सुद्धा एक्स्ट्रा जाते, म्हणजे कुठेतरी धावांवर अंकुश लावण्यासाठी गोलंदाजी मात्र करतोय, प्रयत्न करतोय, परंतु क्षेत्ररक्षकांची पाहिजे तेवढी साथ मिळत नाही. कबड्डीला पुन्हा एकदा मात्र रोहित हा गोलंदाज. मात्र लेग बिफोर विकेट, LBWचा मात्र अपील आपल्याला बघायला मिळाला. लेग बायचा इशारा येतोय पंचांकडून. पंचांनी दर्शवलं की उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू होता. याचंच कारण आपण बघितलं, लेग बायच्या सहाय्याने 1 धाव येताना 12 चेंडू विजयासाठी 20 धावा. या ऐकूया आपण एक सुमधुर गीत. चला धन्यवाद. जय बजरंग बिरवाडी आणि मैत्री सफाळे. चला दोन्ही संघाचे संघनायक आपण किंवा प्रतिनिधी या लॉस टाकण्यात येत आहेत आणि विजयी संघ अशी 3री चिठ्ठी असेल. दोन्ही संघाचा प्रतिनिधी या, एक भामटपाडा आणि कोपर, दोन्ही संघाचा प्रतिनिधी पाठवा. लॉस टाकण्यात येत आहेत. भामटपाडा संघाचा प्रतिनिधी आहे, कोपर संघाचा पाठवायचा आहे एक धनेश चौधरी. सफाळे संघ आपण हजर असेल तर प्रतिनिधी पाठवा. यावेळेला आपण बघतोय, बघूया झेल होईल का, आणि इथे झेल सुटतोय.
इथे मात्र झेल सोडण्याचं तंत्र सुरू आहे. झेल सुटतोय, धावा सुद्धा येतात आणि इथे मात्र आपण बघितलं तर सोपा झेल होता, फारसा अवघड नाही. कारण चेंडूवर पोहोचला होता, ओंजळ चेंडूवर आली होती. 10 चेंडू आणि विजयासाठी 18 धावा. 10 चेंडू 18 धावा. धावसंख्या झाली 29, 29 धावा. या वेळेला मात्र सुरेख फटका, चेंडू आउट ऑफ पार्क. 6 धावांसाठी 9 चेंडू आणि विजयासाठी 12 धावा. 1 मिनिट. ओके. तर राहुल पाटील टेंबोडे हे सध्या श्रीलंकेमध्ये आहेत आणि श्रीलंकेमधून या सामन्याचा आनंद घेत आहेत. आणि त्यांनी आगरी समाज बांधवांसाठी, आगरी समाजातील खेळाडूंसाठी मात्र शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि आगरी चषक बिरवाडीसाठी सुद्धा शुभेच्छा पाठवलेल्या आहेत. श्रीलंकेमधून कोलंबोमध्ये स्थित आहेत सध्या ते. आणि या वेळेला आपण बघतोय. धन्यवाद राहुल पाटील चिंटू, आपण या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल आम्ही आपले आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. 7 चेंडू आणि विजयासाठी 11 धावा. सुशांत गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर. 5 चेंडू मध्ये आतापर्यंत 9 धावा आलेल्या आहेत सुशांतच्या या षटकामध्ये. विजयासाठी अजूनही 11 धावांची गरज. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. काही जबरदस्त अप्रतिम मुकाबला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. इथे मात्र बघूया झेल होईल का. आणि इथे 1 धाव, चेंडू सुटतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. 2 धावा आल्या, तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा सुद्धा सहजरित्या पार होताना आपल्याला बघायला मिळतोय. 4थी धाव सुद्धा पूर्ण होईल का. आणि इट इज अ 4 रन्स. यष्टीरक्षकाच्या पुढे चेंडू पडल्यानंतर 4 धावा येण्याची ही पहिलीच वेळ असेल टेनिस क्रिकेटमध्ये. कारण किपरच्या पुढे चेंडू पडलाय आणि 4 धावा आल्यात. म्हणजे रनिंग बिटवीन द विकेट काय असेल, जबरदस्त. असं वाटत होतं की एकमेकांचा पाठलाग करतायत की काय, कोणाच्या मागे कोण लागलाय की काय. परंतु इथे मात्र हा पाठलाग होता 4 धावा घेण्याचा. आणि 4 धावा घेतल्यानंतर 6 चेंडू आणि 7 धावांची लक्ष्य समोर आहे विजयासाठी कोपर संघासमोर. 6 चेंडू 7 धावा मैदानात आले. टेन्शन आहे, टेन्शन घालवण्यासाठी आपण जाऊया डीजे ऑपरेटरकडे आणि एक सुमधुर गीत ऐकूया. सहा चेंडू आणि विजयासाठी 7 धावांचं लक्ष्य समोर आहे. स्वप्नील पाटील, रोहन ठाकूर, श्रीकांत ठाकूर, साईश ठाकूर सर्व स्टार खेळाडू मात्र बिरवाडीचे सज्ज झालेले आहेत आणि घरचे प्रेक्षक सुद्धा भरपूर आहेत. म्हणून आम्ही नेहमीच म्हणतोय की बिरवाडीचा संघ अंतिम 3 मध्ये पाहिजे.
कारण बिरवाडीचा संघ जेव्हा जेव्हा असतो तेव्हा तेव्हा प्रेक्षकांची संख्या लक्षणीय असते इथे आणि सामन्याला मजा सुद्धा येते. आणि या 6व्या पर्वामध्ये 5 वेळा क्वालिफाय होणारा एकमेव संघ आहे जय बजरंग बिरवाडी हा संघ. फक्त दुसऱ्या पर्वामध्येच फक्त क्वालिफाय झाला नाही. यावेळेला आपण बघतोय जबरदस्त अप्रतिम फटका आपल्याला बघायला मिळाला. सामना बरोबरीमध्ये आलेला आहे. 5 चेंडू आणि विजयासाठी 1 धाव. आजच्या दिवसातील क्वालिफाय कोण होईल हे बघणं महत्वाचं असेल. कोपर संघाला 5 चेंडूमध्ये केवळ 1 धाव पाहिजे, तर भामटपाडा संघाला क्वालिफाय व्हायचं असेल तर 5च्या 5 चेंडू निर्धाव फेकावे लागतील. असं होईल का? गौरव किनीने यादी केलं होतं पहिले 5 चेंडू निर्धाव फेकले होते. इथे मात्र 5 चेंडू निर्धाव फेकावे लागतील. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर राहुल किणी. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. झेल सुटला तर मात्र कोपर संघ विजयी होतोय. झेल बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. अजून 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 गडी बाद करावे लागतील. 4 निर्धाव चेंडू फेकावे लागतील. 3 चेंडू जर निर्धाव गेले तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंगत वाढेल. मित पाटील सफाळे संघाचा कर्णधार आपण बघतोय. वेलकम सफाळे संघाचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. कालच्या दिवसामध्ये मात्र क्वालिफाय झालेला संघ आपण बघतोय सफाळे. पहिल्या दिवशी जय बजरंग बिरवाडी. आजच्या दिवसामध्ये कोण असेल? फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मयूर. यानंतर मात्र पहिली सेमीफायनल बघायला मिळेल. उपांत्य फेरीचा पहिला सामना आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतर मात्र अंतिम लढत याच मैदानावर आपल्याला बघायला मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर. स्ट्राइक एंडवर मयूर आपल्याला बघायला मिळतोय. तर एका बाजूने राहुल किणी. अवघड्या मात्र भामटपाडा आजच्या दिवसातील विजयी संघ आपल्याला बघायला मिळतोय. चला भामटपाडा संघ आपण या स्पर्धेमध्ये आलात, खेळलात, त्याबद्दल आम्ही यंगस्टर भामटपाड्याचे सुद्धा आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. कोपर, सफाळे आणि बिरवाडी तिन्ही संघाचे प्रतिनिधी इथे यायचं आहे. लॉस टाकण्यात येत आहेत.